मराठवाड्याच्या कुणबीकरण करण्याच्या मागणीला सहसा कोणाचा विरोध नव्हता. तर अतिशय पॉझिटिव्हली याची चर्चा झाली की मराठवाड्यातला हा प्रश्न ऐतिहासिक, भौगोलिक, पॉलिटिकल सगळ्या अंगाने जुना आहे, तो एकदा सोडवला पाहिजे. जरांगे पाटलांनी अचानक महाराष्ट्रव्यापी हा लढा करायचं ठरवलं आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी करा अशी जेव्हा मागणी घेतली त्यावेळेला विरोधाला सुरुवात झाली. हे करण्यामागे जरांगे पाटलांचं काय धोरण होतं हे काही कळलेलं नाही, समाजाला पण कळलेलं नाही. आणि आज समाज त्या गोष्टीचं दुःख करतोय की आपल्या हातात आलेली जी गोष्ट होती ती हातातून निघून गेलेली आहे. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जो मेजर चूक झाली, मोठी चूक झाली, आपल्या नेतृत्वाकडून झालेली, दुसऱ्याकडून झालेली नाही. तो जो नोमानी साहेबांबरोबर जरांगे पाटलांचं जे समीकरण जुळवायचा प्रयत्न होता तो मराठा समाजाला खटकला. त्या दिवसानंतर भाजपकडून नारे आले, बटेंगे तो कटेंगे, एक है तर सेफ है. हे कशासाठी आले? शेवटी मराठा समाज हा हिंदुत्वाचा रक्षक समाज आहे, हे लक्षातच घ्यावं लागतं. तो हिंदू धर्माचा अभिमानी समाज आहे. फोकस आपला सगळा चुकीच्या दिशेने गेल्यामुळे एसीबीसीचे फायदे 100% न मिळतात ते 95% मिळतात. त्यामुळे एसीबीसी आरक्षण जोपर्यंत चालू आहे किंवा सुप्रीम कोर्टातून जोपर्यंत ते फायनली रद्द होत नाही तोपर्यंत कोणतीही नवी मागणी मराठा समाजाने करून काहीच उपयोग नाहीये, आंदोलन करून काहीच उपयोग नाहीये, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. स्वातंत्र्याची 100री पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4, समृद्धी आणि शक्तीपीठ महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार, द पॉलिटिक्स मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. विधानसभेचे निकाल लागले आहेत. मराठवाड्यात आपण पाहिलं, मराठवाड्यात 46 जागा आहेत आणि त्या 46 जागांपैकी 41 जागा महायुतीने जिंकलेल्या आहेत. मराठवाड्यामध्ये काय होणार किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय होणार, जरांगे फॅक्टर चालणार की नाही चालणार यावर सगळ्यांची चर्चा झाली. सगळ्यांनी अंदाज बांधले होते. पण निवडणुकीनंतर, निकालानंतर आपल्याला असं दिसतंय की जरांगे फॅक्टर चालला नाही. तो का चालला नाही, यापुढे जरांगेंच्या चळवळीचं काय होणार, मराठ्यांनी मराठवाड्यात भरभरून मतदान केलं महायुतीला, ते का घडलं यावर आपण आज चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत मराठा आरक्षणाचे अभ्यासक डॉक्टर बाळासाहेब सराटे. सर, पुन्हा एकदा द पॉलिटिक्स मध्ये स्वागत आहे तुमचं. जय शिवराय. सर, काय वाटतं, निवडणुकीचे निकाल बघता मराठ्यांनी महायुतीला मतदान केलं हे नाकारता येत नाहीये, असं का घडलं आणि जरांगे फॅक्टर का चाललं नाही, काय वाटतं? नाही, आता खरं म्हणजे आता निवडणूक होऊन 8 दिवस झालेले आहेत. जो काही एक म्हणजे उत्साह असतो निवडणुकीचा, विजयाचा, तो आता संपलेला आहे. आता खरं अनालिसिस करण्याची आता ही वेळ आहे. आपण जर विचार केला की मराठा समाज हा महायुतीच्या म्हणजे भाजपच्या, देवेंद्र फडणवीसांच्या खरंच विरोधात असतो का, तर मागच्या 2019ला किंवा 2014ला काही तो त्यांच्या विरोधात नव्हता. ही वस्तुस्थिती आहे. मग आता आपण असं अनाकलनीय असं जी भूमिका घेतो की त्यांनी महायुतीला मतदान का केलं वगैरे, असं काही नाही. मराठा समाज हा तसा हिंदू धर्माचा अभिमानी आहे आणि प्राप्त परिस्थितीत जे योग्य वाटतं आणि समाजात एकूण समाज जे मेन स्ट्रीम समाज असतो म्हणजे ओबीसी असेल किंवा कोणत्याही जाती असतील, तसंच मराठा समाज पण या महाराष्ट्राचा एक मेन स्ट्रीम समाज म्हणून, मुख्य प्रवाहातला समाज म्हणून भूमिका घेत असतो. पण या वेळेला जरा एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन आलेली होती. त्याचं कारण असं आहे की मराठा समाजाचं जे आंदोलन आहे म्हणजे मागच्या 2016-17च्या आंदोलनानंतर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात सुरू झालं. ते गेल्या वर्षी साधारण ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून ते सुरू झालं आणि पहिल्या 2 महिन्यात या आंदोलनाची जी मागणी होती त्याला प्रचंड यश आलं आणि मराठवाड्यापुरता प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. आणि सांगायचं म्हणजे या मराठवाड्याच्या कुणबीकरण करण्याच्या मागणीला सहसा कोणाचा विरोध नव्हता. म्हणजे इव्हन ओबीसीचा विरोध नव्हता, छगन भुजबळ साहेबांचा विरोध नव्हता, देवेंद्र फडणवीसांचा विरोध नव्हता किंवा शरद पवारांचा किंवा कोणाचाच याला विरोध नव्हता. हे मी का सांगतोय की समाजाच्या लक्षात यावं की आपल्या मागणीचं काय झालं.
आणि तोपर्यंत छगन भुजबळ मैदानात आले नव्हते किंवा विरोधी कोणीही समोर आलेलं नव्हतं. म्हणजे एक अनुकूलता सगळ्या दृष्टीने निर्माण झाली होती. सरकारने न्यायमूर्ती शिंदे समिती नेमली होती. त्यांनी एक आधारभूत नोंदी शोधल्या होत्या की मराठा समाजाची इकडे रेकॉर्ड सापडत नाही पण कुणबी आहेत हे लोक. माझं स्वतः न्यायमूर्ती शिंदे साहेबांशी डिटेल बोलणं झालं होतं. 2 तास मीटिंग झाली होती आणि त्यांनी पण हे मान्य केलं होतं की मराठा समाजाचं मराठवाड्यातला विषय सोडवता येऊ शकतो. मी स्वतःच जरांगे पाटलांचं डेलिगेशन घेऊन 9 सप्टेंबरला सरकारकडे गेलो होतो आणि आम्ही 10-12 जण त्याच्यात होतो. तर अतिशय पॉझिटिव्हली याची चर्चा झाली की मराठवाड्यातला हा प्रश्न ऐतिहासिक, भौगोलिक, पॉलिटिकल सगळ्या अंगाने जुना आहे, तो एकदा सोडवला पाहिजे. आणि एकंदरीत अनुकूलता प्राप्त झाली होती साधारण ऑक्टोबर एंडच्या दरम्यान. म्हणजे जरांगे पाटलांचं पहिलं उपोषण सुटलं, त्याच्यानंतर 40 दिवसाची मुदत दिली. 40 दिवसाची मुदत ज्या वेळेला संपली त्यावेळेला ही अनुकूलता आलेली होती आणि साधारण मराठवाड्यातला विषय मार्गी लागेल जो की क्रिटिकल आहे तोच महत्वाचा विषय होता. परंतु त्यावेळेला न्यायमूर्ती गेले होते बघा. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की एक कोणता क्षण आहे हा. तर त्यावेळेला अचानक जरांगे पाटलांनी काय भूमिका घेतली की हे जे शिंदे समितीची कार्यकक्षा आहे ती महाराष्ट्रव्यापी करा आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी करा. म्हणजे सरसकट महाराष्ट्रातील मराठ्यांना कुणबी करा हा विषय जेव्हा आला, ही चर्चा न होता आलेली मागणी होती. पहिले कसं होतं की पहिली मागणी ही वर्षभर आंदोलनाची आम्ही तयारी केली. मी सुद्धा त्या प्रक्रियेत होतो. मी स्वतः जरांगे पाटलांबरोबर त्या गोदापट्ट्यात फिरलो. आम्ही सगळ्यांनी मराठवाड्यापुरता विषय करायची ही मागणी सर्वानुमते ठरली होती आणि त्याच्यावर कोणाचाही विरोध नव्हता किंवा कोणाचाही दुमत नव्हतं. पण अचानक जेव्हा आंदोलन पीकला असताना म्हणजे अत्युच्च याच्यावर स्थितीत असताना जरांगे पाटलांनी अचानक महाराष्ट्रव्यापी हा लढा करायचं ठरवलं आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी करा अशी जेव्हा मागणी घेतली आणि न्यायमूर्ती शिंदे समितीचं काम महाराष्ट्रव्यापी करा असं सांगितलं, त्यावेळेला विरोधाला सुरुवात झाली. आणि हे करण्यामागे जरांगे पाटलांचं काय धोरण होतं हे काही कळलेलं नाही, समाजाला पण कळलेलं नाही. आणि आज समाज त्या गोष्टीचं दुःख करतोय की आपल्या हातात आलेली जी गोष्ट होती ती हातातून निघून गेलेली आहे. याला तर काही सरकार कारण नाहीये, याला भाजप किंवा फडणवीस कारण नाहीये, याला भुजबळ साहेब कारण नाहीये. म्हणजे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जो मेजर चूक झाली, मोठी चूक झाली, ती आपल्याकडून झालेली, आपल्या नेतृत्वाकडून झालेली, दुसऱ्याकडून झालेली नाही. ही गोष्ट समाजाच्या मनात असते. नंतर डिसेंबर नंतर ते आंदोलनाचं पुन्हा मागणी बदलली आणि 20 डिसेंबरला बीडला मोठी सभा झाली. सगळे सोयरे हा विषय आला, सरसकट महाराष्ट्राचं कुणबीकरण पण सुटलं आणि मग हा बॉल सरकारच्या कोर्टात गेला. मग सरकारने काय केलं की त्यांना उसंत मिळाली. 31 डिसेंबरची मुदत होती. जरांगे पाटील म्हणायचे 24 डिसेंबरची मुदत होती. ते सगळं आता मागे पडलं. आंदोलनात एक ढिलाई आली आणि 20 डिसेंबरला जरांगे पाटलांनी एक आवाज दिला की आपण चलो मुंबई. कशासाठी? ते सगळे सोयरे करून आणण्यासाठी. तिथे कोणतीही बाकीची मागणी नव्हती. त्याच्यामध्ये मग सरकारने तोपर्यंत काय केलं, आम्ही विशेष अधिवेशन करून मराठ्यांना रिझर्वेशन देऊ. शिंदे साहेबांनी ते शपथ घेतली होती. आता शिंदे साहेबांनी छत्रपतींच्या पायाशी घेतलेली शपथ खरी केली की नाही याचं एका वाक्यात उत्तर असं आहे की ती खरी केली. त्यांनी एवढंच म्हटलं होतं मराठ्यांना आम्ही आरक्षण देऊ. त्यांनी मराठा समाजाला स्वतंत्र एसीबीसी मध्ये 10% आरक्षण दिलेलं आहे. म्हणजे त्यांनी त्यांची शपथ खरी केलेली आहे. ते टिकणार नाही असं आपण म्हणत असू तर ते अजून चालू आहे. त्यांनी त्याची जबाबदारी घेतलेली आहे, ते कोर्टात लढतायत. आता ही पोझिशन कशी आहे की बदलत बदलत गेलेल्या आंदोलनाच्या ज्या मागण्या आहेत आणि जरांगे पाटील वारंवार आश्वासनं देतात, अल्टिमेटम देतात आणि मागे येतात, या सगळ्या गोष्टी समाजासमोर होत्या. आता लोकसभेला का मराठा फॅक्टर चालला असं जे सांगितलं जातं, एक लक्षात घेतलं पाहिजे की लोकसभेला पक्ष फोडाफोडीचा राग ताजा होता. त्याच्यानंतर लोकसभेला अनेक गोष्टीचा राग होता. अजितदादाला घेतल्याचा राग होता. जो जो राग समाजाच्या एकंदरीत समाजाच्या मनामध्ये होता ते लोकसभेला जिरलेलं होतं. म्हणजे लोकसभेमध्ये एकट्या मराठा समाजाने त्यांच्या विरोधात मतदान नाही केलं, सगळ्या समाजाने तेव्हा पण मतदान विरोधात केलेलं आहे. म्हणजे मराठा समाजाचं वर्तणुकीचा जर आपण अभ्यास केला ते एकंदरीत सगळा समाज जसा वागतो तसाच मराठा समाज वागतो. किंबहुना मराठा समाज आणीबाणीच्या परिस्थितीत जसा वागतो तसा सगळा समाज वागतो.
आणि समाज हा समजुतीने इलेक्शन लढत असतो. एखाद्या व्यक्तीचं ऐकून कुठेही दावणीला बांधलेल्या गुरासारखा बदलत नसतो समाज. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग शेवटचा अंक कसा आहे की जुलैमध्ये शंभूराज देसाई आणि जरांगे पाटलांची चर्चा झाली. 13 जुलैचा अल्टिमेटम होता. सगळे सोयरेचा अध्यादेश लागू करायचा होता. तरी ते शंभूराज देसाई किंवा तिकडून काही त्याला प्रतिसाद मिळाला नाही. तो विषय अल्टिमेटम देत देत पुढे सरकला. पण शिव्या मात्र कोणाला दिल्या तर फडणवीस साहेबांना दिल्या. शिव्या मात्र कोणाला दिल्या तर भाजपला दिल्या, भुजबळांना दिल्या. आता मुद्दा असा आहे की सगळे सोयरेचे कमिटमेंट कोणी केली होती वाशीच्या मुक्कामी चौकामध्ये? एकनाथ शिंदे साहेबांनी केली होती. 16 फेब्रुवारी पर्यंत ते करणार होते. म्हणजे एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा त्यांची माणसं असतील यांच्याबद्दल कोणी काहीच बोललं नाही. आणि त्याही वेळेला एका उपोषणाच्या दरम्यान भाजपवरती, RSS वरती, ब्राह्मणांवरती अधिकच बोललं गेलं. हा सगळा जो धरसोडीचा किंवा एकांगीपणाचा जो दृष्टिकोन आहे तो समाजाच्या समोर असतो. आणि मग जेव्हा शेवटी जरांगे पाटील म्हणले की आपण आता आरक्षण देणारे होऊ, मग सगळ्यांना आशा लागली की खरंच जरांगे पाटील सत्ता प्राप्त करतील आणि आरक्षण देतील. तेव्हाही सगळा समाज त्यांच्या मागे उभा राहिला. नंतर दसरा मेळाव्यामध्ये तर पुन्हा कोटीचा समाज त्यांच्या मागे उभा राहिला. तर याच्यातून लक्षात घ्या की सामाजिक दृष्ट्या समाज एकवटतो, सामाजिक दृष्ट्या एकी झाली त्याचा आनंद समाजाला आहे. पण राजकीय दृष्ट्या त्याचे परिणाम दिसणार नसतील जरांगे पाटील म्हणतात तसे, तर समाज वेगळा विचार जरूर करतो. आता हे करण्यासाठी त्यांनी काय केलं की आपण सत्तेत जायचंय, आपली माणसं उभी करायची, आपली माणसं निवडून आणायची. हे करताना त्यांनी म्हटले की आपण मराठा, मुस्लिम आणि बौद्ध एकत्र करू. मग त्यावेळेला जे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ते आहेत, अखिल भारतीय प्रवक्ते, ते मुस्लिम धर्माचे धर्मप्रसारक आहेत, सज्जाद नोमानी साहेब, त्यांच्याशी संभाजीनगरला येऊन मिटिंग झाली. त्याच्यानंतर ते आंतरवलीला गेले. आणि मला असं वाटतं हा एक टर्निंग पॉइंट होता. म्हणजे कोणी काही म्हणो, माझा RSS बद्दलचा, भाजप बद्दलचा, हिंदुत्वाचाही अभ्यास आहे आणि मराठा समाजाचाही अभ्यास आहे. मी गेली 35 वर्ष मुवमेंट मध्ये. तो जो नोमानी साहेबांबरोबर जरांगे पाटलांचं जे समीकरण जुळवायचा प्रयत्न होता तो मराठा समाजाला खटकला. बरं, तेवढाही नाही तर दुसऱ्या दिवशी जरांगे पाटलांनी घोषित केलं की आपण इलेक्शन मध्ये जात नाही. म्हणजे आपण राज्यकर्ते बनून आरक्षण देण्याची जी भूमिका होती ती पण फेल गेली. आणि नोमानी साहेब तिथे येऊन गेले, ती पण एक मराठा मनाच्या मनामध्ये सल होती. त्याच्यानंतर तुम्ही इलेक्शन मध्ये भाग घेणार नाही ही पण सल होती. मग एकंदरीत या सगळ्या धरसोडीचा किंवा वेगवेगळ्या भूमिकांचा समाजाच्या मनामध्ये एक निर्णायक परिणाम झाला. आणि बघा तुम्ही कॅटेगरिकली तुम्हाला मी सांगतो, ज्या दिवशी सज्जाद नोमानी साहेबांचं त्यांची मिटिंग झाली त्या दिवसानंतर भाजपकडून नारे आले, बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है. हे कशासाठी आले? शेवटी मराठा समाज हा हिंदुत्वाचा रक्षक समाज आहे, हे लक्षातच घ्यावं लागतं. तो हिंदू धर्माचा अभिमानी समाज आहे. मग त्याच्या भावनेला साथ भाजपने घातलं तर भाजपची काय चूक आहे? कारण एकीकडून तुम्ही असं म्हणणार की आपण मुस्लिम आणि मराठा एकत्र येऊ, दलित ज्याला म्हणतात बौद्ध, ते तर प्रकाश आंबेडकरांसोबत आहे, ते काही जरांगे पाटलांसोबत येणार नाहीये. आता मुद्दा असा आहे की हे झाल्यानंतर मग भाजपने त्याचं ध्रुवीकरणाचं मग हाक दिली. आणि स्वाभाविक आहे की मराठा समाजाला मग ती भावना त्यांची लक्षात आली की इकडे तर आपल्याला काही मिळणारच नाहीये. जरांगे पाटील म्हणतात तसं भाजपला पाडायचं आणि महाविकास आघाडी मधल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला निवडून द्यायचं, ह्याचा काय उपयोग नाहीये. ओबीसीत आरक्षण तर तसेही शरद पवार साहेब देणार नाहीत किंवा काँग्रेस देणार नाहीये. भाजपने तर स्पष्ट केलं तेही देणार नाही. म्हणजे ओबीसीतल्या आरक्षणाचा प्रश्न हा निकाली निघणारच नाहीये. उलट आपण मुसलमानांना बरोबर घ्यायचं कशासाठी आणि त्यांच्या बरोबर जायचं कशासाठी, हा मुद्दा सुरू होतो. आणि मग सज्जाद नोमानी साहेबांनी 269 जागांची घोषणा केली महाविकास आघाडीच्या. त्यांना निवडून द्या म्हटलं. ज्या लोकांनी भाजपच्या बाजूने मतदान केलं त्यांच्यावर बहिष्कार टाका म्हटलं. या सगळ्या गोष्टी समोर मराठा समाज सुद्धा बघत असतो. आणि मग राष्ट्रीय प्रवाहाच्या ज्या गोष्टी असतात, राष्ट्रहिताच्या ज्या गोष्टी असतात, तिकडे मराठा समाज नॅचरली साहजिकच जास्ती लक्ष देतो. आरक्षणाचा प्रश्न कोणाकडूनच सुटत नाही, ओबीसी आरक्षणाचा. तर मग आपण निदान हिंदुत्वाच्या भूमिकेत का जाऊ नये? कारण शरद पवार साहेबही त्याचा काही प्रश्न सोडवत नाहीये आरक्षणाच्या दृष्टीने. म्हणून मग त्यांनी
मुस्लिमांच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी हिंदुत्वाची भूमिका घेतली, जे की 2014ला घेतली होती, 2019ला पण घेतली होती. ती भूमिका काही हा समाज विसरलेला नसतो आणि हा समाज निर्णायक भूमिका घेतो तेव्हा महाराष्ट्रातल्या भूमिका बदलतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून या वेळेला जेव्हा ओबीसी कन्सॉलिडेटेड भाजपच्या मागे जाणार, बाकीचे वरिष्ठ उच्च भ्रू जाती सगळ्या भाजप बरोबर जाणार, अजितदादाचं मत आहे, मराठा समाजाचं मत आहे, शिंदे साहेबांचं मत आहे, मराठा समाजाचं मत आहे, आणि भाजप एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा यांच्या सगळ्या मतांचं जेव्हा कन्सॉलिडेशन झालं आणि त्याच्यात मराठा समाजाचं मतदान हे मोठ्या प्रमाणात आलं, त्यामुळे भाजपचा जो विजय आहे तो अनाकलनीय आहे, आश्चर्यकारक आहे. सगळा समाज एकवटला म्हणून असा निर्णय होतो, ही वस्तुस्थिती आहे. पण मराठा समाजाने विचारपूर्वक ही भूमिका घेतलेली आहे की आपल्याला जर निवड करायची असेल की सज्जाद नोमानी की भाजप, स्वाभाविक आहे भाजप बरोबर जाणं त्यांना योग्य वाटलं, कारण तिथे धर्माचा प्रश्न तरी निदान भावनेचा विषय येतो. आता याच्यामध्ये अनेक जण असं विश्लेषण करतात की लाडकी बहीण योजनेमुळे झालं, किंवा आणखी महाविकास आघाडीच्या ज्या त्यांनी प्लॅनिंग चुकलं किंवा त्यांच्याकडे यंत्रणा नव्हत्या, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये विषय येतो. मुळामध्ये लाडकी बहीण असो की आर्थिक बेनिफिटचे कोणतेही विषय असो, आर्थिक लाभामुळे आम्ही मतदान केलं हे समाजाला पटत नसतं. इव्हन लाडकी बहीण बद्दलही खूप म्हणत होते की तुम्ही काही खिशातून देता का, अशा चर्चा झाल्या होत्या. पण जेव्हा प्रश्न हिंदुत्वाचा आणि मुस्लिमांच्या कन्सॉलिडेशनचा येतो तेव्हा त्याला ते सगळ्या गोष्टीचं मदत मिळते, एक उदात्तीकरण होतं, एक व्यापक सामूहिक जनभावना तयार होते, तेव्हा ते मतदान बदलतं. ही गोष्ट पण खरी आहे की या इलेक्शन मध्ये काही वेगळ्या गोष्टी दिसल्या. एक म्हणजे एकंदरीत मतदानाचा टक्का वाढला. मग हा काय कोणामुळे वाढला, तर हा व्यापक जनभावना पेटल्याशिवाय वाढू शकत नाही. 269 जेव्हा मुस्लिम धर्मगुरूने जाहीर केलं की यांना आपल्याला निवडून आणायचं आहे, त्याच्या विरोधात जेव्हा व्यापक जनभावना तयार होते तेव्हाच टक्का वाढतो. त्याच्यानंतर महिलांच्या मतदानाचा टक्का वाढला, म्हणजे लाडकी बहीणमुळे लोक प्रलोभनात नसतील आले, स्त्रिया ज्या काही आहेत महिला, पण त्याच्यामुळे मतदानाकडे जागृती तर झाली ना, मतदार जागृती तर मोठ्या प्रमाणात झाली त्या गोष्टीमुळे. आणि शहरी महिलांनी सुद्धा मग मतदान केलं. ज्या महिलांना लाडकी बहीणचा फायदा नाही मिळाला, ज्या नोकरीच्या आहेत किंवा अशा उच्चभ्रू महिला आहेत, त्यांना कुठे लाडकी बहीणचा फायदा मिळाला, पण त्यांनी सुद्धा मतदानामध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेतला. म्हणजे खरं म्हणजे काही गोष्टी मला या इलेक्शन मध्ये खूप चांगल्या सकारात्मक का वाटतात. एक तर मोठ्या प्रमाणात मतदान झालं, आणि दुसरी गोष्ट महिलांचं मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढला. केवळ लाडकी बहीणचा वाढला नाही तर ज्यांना पैसे मिळाले नव्हते अशा महिलांनी पण मतदान केलं. हे जनभावनेचा हा विषय असतो. आणखी तुम्हाला याच्यात व्यवस्थेदक लक्षण सांगतो की मुस्लिम महिलांनी त्या प्रमाणात मतदान केलं का भाजपला किंवा महायुतीला, तर नाही केलं. म्हणजे लाडकी बहीण म्हणून त्यांनाही फायदा मिळाला होता. म्हणजे प्रमाणाचं लक्षात घ्या तुम्ही, ज्यांना फायदा मिळाला नाही अशा महिलांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदान केलं, शहरी महिलांनी. आणि महिला ज्या मुस्लिम महिला आहेत त्यांना फायदा मिळाला होता तरी त्यांनी त्या प्रमाणात मतदान केलं नाही. हा हिंदुत्वाचा मुद्दा येतो. म्हणून मी पहिल्या दिवसापासून सांगतो की भाजपचं यश किंवा महायुतीचं यश हे व्यापक हिंदुत्वाच्या जनभावनेचं यश आहे. मग व्यापक हिंदुत्वाची जनभावना कुठून सुरू झाली, स्पार्क कोणता आहे, तर मराठा समाजाच्या प्लॅटफॉर्मवर, व्यासपीठावर जेव्हा मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे प्रचारक, धर्म प्रसारक मौलाना सज्जद नोमानी साहेब तिथे गेले आणि जरांगे पाटलांना डॉक्टर आंबेडकर म्हटले, महात्मा गांधी म्हटले, मौलाना आझाद म्हटले, ही गोष्ट लक्षात येते समाजाच्या. तो एक स्पार्क होता, तो एक टर्निंग पॉइंट होता. मग त्याच्यानंतर सुरू काही होऊ शकतं. म्हणजे एका दिशा एकदा ठरली तर त्या दिशेला कन्सॉलिडेशन होणारच, परंतु तिथून पुढे सगळं हे ध्रुवीकरणाला सुरुवात झाली. आणि योगायोगाने महाविकास आघाडीकडे त्याच्या विरोधात बोलण्यासारखं काही नव्हतं. म्हणजे उलेमा संघटनेने दिलेले लेटर हेडून त्या मागण्या केलेल्या होत्या काँग्रेसकडे, त्या मागण्या खरं म्हणजे राष्ट्रहिताच्या विरुद्ध होत्या, तरी त्या त्यांनी मान्य केल्यासारखं दाखवलं होतं काँग्रेसने. ही गोष्ट सुद्धा समाज मनावर परिणाम करते. आणि हा मराठा समाज मुस्लिमांच्या विरुद्ध आहे याचा अर्थ असा नाही
मुळामध्ये हा विषय असा आहे की तुम्ही का असं कन्सल्टेशन करता, मग तुम्ही करणार असाल तर आम्हाला पण केलं पाहिजे, अशा मतदानाच्या काळामध्ये या भावना तयार होतात, कन्सल्टेशन होतं. आणि राष्ट्रहित सर्वोपरी, जातीच्या आरक्षणाच्या नंतर बघू अशा भूमिकेला समाज येतो. आणि येतो हे मी पाहिलेलं आहे, अनेक इलेक्शन मध्ये पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे याला काही नकारात्मक घेण्याची गरज नाहीये. आणि समजा आपण महाविकास आघाडीला भरघोस मतदान दिलं असतं आणि भाजप पडलं असतं, तर मराठा समाजाची काय अवस्था झाली असती? आरक्षणाचा प्रश्न तर लटकूनच राहणार होता, तो काही ओबीसीत आरक्षण मिळणारच नव्हतं. हे काय समाजाला समजत नाही का? समाज काय 2 महिने पुढचं बघू शकत नाही का? नक्की बघतो. समाज मनामध्ये पण या गोष्टीची एक भूमिका तयार होत असते. आणि पुरेसा कालावधी या भूमिका ठरण्यासाठी गेला, म्हणजे महिना 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये समाजाने भूमिका बदलली, तर त्यात काही मोठं आश्चर्य वाटावं असं काही नाहीये. कारण हा समाज हिंदुत्व कधी विसरलेला नव्हता. जरांगे पाटलाच्या आधाराने मराठ्यांची शक्ती, मराठ्यांची सत्ता येणार असेल आणि आरक्षणाचा प्रश्न त्या मार्गाने सुटणार असेल, तर ही एक वेळ समाजाने तयारी केली होती. पण ते होत नसेल तर राष्ट्रहिताला प्राधान्य देणं ही या समाजाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. आणि देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा त्याला पॉझिटिव्हली भूमिका केली की 80% मराठा समाज हा हिंदुत्ववादी आहे, छातीटोकपणे त्यांनी सांगितलं. हे वाक्य सगळ्यात महत्वाचं आहे. आधी जे वाक्य ते बोलले होते की आमचा डीएनए ओबीसी आहे, या वाक्याला काउंटर करण्यासाठी या वाक्याचा उपयोग होतो. म्हणजे ते वाक्य लक्षात घ्यावं लागतं. आणि धर्माचा अभिमान तर या समाजामध्ये आधीपासूनच आहे, सगळ्याच समाजामध्ये आहे. याच समाजामध्ये असं नाही, वारकरी संप्रदायाचं असेल किंवा इवन शाहू महाराजांचं सुद्धा, किंवा महात्मा फुलेंचं सुद्धा, डॉक्टर आंबेडकरांचं सुद्धा धर्माचा त्यांनी आधार घेऊनच काम केलेलं आहे. म्हणजे वेदोक्त प्रकरण काय धार्मिक नव्हतं का? सार्वजनिक सत्य धर्म काय धार्मिक नव्हता का? बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म चक्र प्रवर्तन केलं, तर ते काय धार्मिक नव्हतं का? म्हणजे धर्म ही भावना समाज मनामध्ये असतेच. आणि त्याला कोणी विरोध करत असेल तर त्याच्या विरुद्ध समाज एकत्रित पेटून उठतो. त्यामुळे लाडकी बहीणच्यामुळे जागृती झाली असेल, पण फायदा न मिळालेल्या महिलांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदान केलं. या इलेक्शन मध्ये सर्वदूर जास्ती प्रमाणात मतदान झालं. आणि हिंदुत्वाच्या दृष्टीने एक स्पार्क तयार झाल्यामुळे व्यापक भूमिका, म्हणजे आता याच्यात हिंदुत्व तसं नाहीये जसं म्हटलं जातं. अजितदादाला सुद्धा त्यांनी सम्मिलित करून घेतलं. एकनाथ शिंदे साहेबांचं तर बाळासाहेबांचं हिंदुत्व ते सांगतातच. म्हणजे अजितदादा सारखा घटक सुद्धा याच्यात विजयी होतो, म्हणजे हिंदुत्वाच्या एक पक्षामध्ये अजितदादाला सुद्धा त्यांनी असिमिलेट केलं, म्हणजे सम्मिलित करून घेतलं. हे व्यापक गोष्ट आहे. इथे मुस्लिमांची बाजू घेऊन पोलरायझेशन करणारे जे लोक आहेत त्यांना पाडलेलं आहे, हे लक्षात घ्यावं लागतं. म्हणजे अजितदादा हे उद्धव ठाकरेपेक्षा हिंदू समाजाला जवळचे झालेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे ही व्यापक भूमिका आहे, त्यामुळे त्यात आश्चर्य वाटावं असं काही नाहीये. हे लक्षात घ्यावं असं मला वाटतं. म्हणजे ज्या आंदोलनातून, ज्या मराठा आरक्षण आंदोलनातून मनोज जरांगे पुढे आले, त्या आंदोलनाचं काय होणार, पुढची दिशा काय असेल? आणि या निमित्ताने विधानसभा निकालाच्या निमित्ताने जरांगेंची विश्वासार्हता कमी झाली आहे का? आणि मराठा आरक्षण आंदोलनाचं पुढे काय होणार, काय वाटतं? हे पहिल्यांदा आपण जरांगे या व्यक्तीबद्दल बोलू. जरांगे पाटलांची विश्वासार्हता कमी झाली एका समाजामध्ये, तर असा एकदम निर्णय करता येणार नाही. सामाजिक नेता म्हणून जरांगे पाटलांचं स्थान मराठा समाजाच्या मोठ्या प्रमाणात घटकामध्ये आहे. आता राजकीय जेव्हा जरांगे पाटील एखाद्याला मतदान करा असं ते स्पष्ट बोलले नाही, पण धरसोड करीत बोलले. तर त्यामुळे जरांगेंचा नेमका आदेश काय हे छातीटोकपणे कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे समाजाने राजकीय भूमिका वेगळी घेतलेली आहे. आता उद्या जरांगे पाटलांनी समजा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय घेतला, किंवा वीज बिल माफीचा विषय घेतला, किंवा अन्य सामाजिक विषय घेतले, मोठ्या प्रमाणात समाज त्यांच्या मागे जाऊ शकतो. ही वस्तुस्थिती आहे. आता जरांगे पाटलांच्या व्यक्तिगत विश्वासार्हतेवर मी शंका घेऊ शकत नाही, कारण मला जे दिसतंय की अजूनही समाज त्यांच्या मागे आहे. पण तो सामाजिक नेता म्हणून आहे, ही भूमिका आपल्याला लक्षात घ्यावी लागते. आता राहिला आरक्षणाचा मुद्दा, तर आरक्षणाच्या बाबतीत जरांगे पाटलांच्या ज्या भूमिका आहेत त्या स्पष्ट नाहीयेत, हे समाजाला समजतंय. म्हणजे काही लोकांना उगाच वाटतं की आम्हाला भुजबळांना धडा शिकवायचा आहे,
आम्हाला ओबीसींना धडा शिकवायचा आहे. मग ते आम्हाला विरोध करतात म्हणून आम्हाला ओबीसीतच आरक्षण पाहिजे. कारण का तर त्यांना उगा बेकायदेशीर दिलेलं असून ते कसे आरक्षण खातात, मग आम्हाला का नाही ते मिळणार. असा काही एक टोकाचा विचार करणारी एक फळी मराठा समाजामध्ये आहे. आणि त्यांना वाटतंय की जरांगे पाटील म्हणतात ओबीसीत आरक्षण तर पाहिजेच आम्हाला ओबीसीत आरक्षण. पण हा घटक जो आहे याचा एकतर शिक्षणाशी आणि आरक्षणाशी कमी संबंध आलेला आहे असं एकंदरीत म्हणावं लागतं. दुसरा मुद्दा काय आहे की जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पारंपरिक मतदार आहेत आणि मराठा आहेत, त्या लोकांना पण केवळ भाजपच्या सरकारच्या विरोधात काहीतरी आंदोलन चालू राहावं, ते लोक पण जरांगे पाटलांची मागणी बरोबर आहे म्हणतात. आणि जरांगे पाटलांच्या मागे उभं राहून ते आंदोलन चालू कसं राहील याकडे लक्ष देतात. म्हणजे याच्यामध्ये दोन घटक लक्षात घ्या की मराठा समाजाचा जो राजकारणाच्या बाहेरचा घटक आहे तो म्हणतो की बाबा ओबीसीने फुकट खाल्लं, ओबीसीने बेकायदेशीर खातात, भुजबळ असं करतो, हाके तसं करतात, म्हणून आम्हाला पाहिजे ते, असं म्हणणारा एक वर्ग आहे. पण त्यांच्या आरक्षणाशी शिक्षणाशी फार संबंध नाहीये. ते गाव कुसातले तरुण आहेत. किंवा आणखी एक याच्यातला विषय येतो की ज्या लोकांना झेडपी पंचायत समितीमध्ये ऍस्पायरेशन्स म्हणजे पक्षाचे नाहीत पण त्यांना वाटतं आपल्याला जरांगे पाटलांच्या मदतीने निवडणुका लढवता येतील, असाही काही घटक त्यांच्या बरोबर आहे. त्याच्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदार आहे, तो शिकलेला असेल किंवा गाव कुसातला असेल, त्यालाही जरांगे पाटलांची मदत घेऊन भाजपच्या विरोधात वातावरण बनवत राहावं या गोष्टीचा ते सहारा घेतात. त्यांनाही वाटतं ओबीसीच्या आरक्षणाची मागणी लावून धरली पाहिजे, कारण भाजप अडचणीत येऊ शकते. परंतु आता भाजपच्या सरकारने किंवा शिंदे साहेबांनी अशी कोणती लपोलपी केलेली नाहीये. त्यांनी आधीच सांगितलं की आम्ही देऊ शकणार नाही, आम्ही देणार. शरद पवार साहेब देणार आहे की त्यांना विचारा, तर ते तर तेही म्हणतात की आम्ही देऊ शकत नाही. म्हणजे मुळामध्ये असं लक्षात घ्या की ओबीसीत आरक्षणाची मागणी ही आता प्रॅक्टिकली शक्य आहे का, तर याच्या निर्णयाला यावं लागेल समाजाला की ते प्रॅक्टिकली शक्य नाही. 2015 पासून तर 2022 पर्यंत मी स्वतःच ओबीसीत आरक्षणाची मागणी करीत होतो, कोर्टात लढत होतो. माझी केस आजही पेंडिंग आहे कोर्टामध्ये. आणि तोपर्यंत होण्याची एक शक्यता वाटली होती. पण सुप्रीम कोर्टाने जेव्हा मराठा समाज मागासलेला नाही असं लिहिलंय, असं सांगितलंय, ते बरोबर चूक याच्यावर काही बोलता येत नाही, कारण तो सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाचा निर्णय आहे. म्हणजे मराठा समाज हा सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास नाही हे सुप्रीम कोर्टाने जेव्हा निर्णय दिला त्याच्यानंतर मग प्रश्नचिन्ह उभं राहतं की आपण सामाजिक शैक्षणिक मागास ठरल्याशिवाय ओबीसीत जाऊ शकत नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे साहेबांनी शुक्रे कमिशन नेमलं आणि मोठा डेटा गोळा करून मराठा समाजात सामाजिक शैक्षणिक मागास आहे हे सांगितलं. परंतु हा प्रश्न अजून कोर्टासमोर आहे. हायकोर्ट त्याच्यामध्ये मला वाटत नाही की ते आरक्षण मान्य करेल, कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आत्ताच आलेला असल्यामुळे आता नवीन काय घडलं 2 वर्षात असं प्रश्न विचारले जातात. त्यामुळे कसंही करून ती केस चालू आहे, आरक्षण चालू आहे, पण ते टिकेल की नाही असा प्रश्न आहे. मराठा समाजाच्या मनामध्ये हा प्रश्न गंभीर आहे की एसीबीसी टिकणारच नाही तर आम्ही करायचं काय. म्हणून मग या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधावं लागेल. तर आता ओबीसीत जर कोणी घालणारच नाही ही वस्तुस्थिती आहे. ओबीसी आरक्षण मराठा समाजाला कोणताच राजकीय पक्ष देणार नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि जरांगे पाटलांचं सरकार काही आता 5 वर्ष येणार नाही ही पण वस्तुस्थिती आहे. मग आता कोर्टात लढून ओबीसीचं आरक्षण मिळू शकतं का, तर कोर्टात लढून कोणतंही आरक्षण मिळत नसतं, ते राज्य सरकारचाच अधिकार असतो. कोर्टात लढून ओबीसीचं आरक्षण घालवलं जाऊ शकतं का, तर एक वेळ ती शक्यता आहे. पण मराठा समाज कोर्टात लढत नाही. म्हणजे आंदोलनात गेल्या 14-15 महिन्यामध्ये 5-7 हजार कोटी खर्च केले मराठ्यांनी. बैठका असतील, संमेलनं असतील, काय जेऊ खाऊ घालणं असेल, किती मोठ्या प्रमाणात खर्च झालेला आहे. म्हणजे एका वेळेला एक कार्यकर्ता जर सभेला गेला तर 1,000 रुपये खर्च होतो. असा खर्च 5-7 हजार कोटीचा झालाय मराठा समाजाचा मागच्या 15 महिन्यांनी. तेच जर 10-20 कोटी जर कोर्टात खर्च केले असते तर कदाचित ओबीसीच्या आरक्षणाचं रिव्ह्यू झाला असता. पण तिकडे मराठा समाज लक्ष देत नाही, दुर्दैवाने ही खरी गोष्ट आहे.
आणि ते अजूनही काही मराठा समाजामध्ये कोणी अशी भूमिका घेत नाही, जरांगे पाटील अशी भूमिका घेत नाही की आपण कोर्टात लढून ओबीसीला धडा शिकवू म्हणून. त्याचं दुसरं एक कारण बारीकसं असं आहे की समजा ओबीसी आरक्षण घालवायची भूमिका घेतली तर जरांगे पाटील जर भूमिका घेतील की ओबीसी आरक्षणाला आव्हान द्यायचं, तर मग ते ओबीसी विरुद्ध हे सिद्ध होईल. मग त्यांना म्हणता येणार नाही मी सगळ्यांचा तारणहार आहे. हा मुद्दा येतोच. आणि त्याच्यामध्ये आणखी एक अजून विषय येतो की समजा ओबीसीच्या आरक्षणाचा रिव्ह्यू केला, त्यात जे आता मराठा समाज कुणबी म्हणून आरक्षणात गेलेले आहेत ते साधारण मराठ्यांपैकी 60% लोक कुणबी झालेले आहेत. मग त्यांच्या पण आरक्षणाचा प्रॉब्लेम तयार होईल. आणि ते लोक प्रबळ आहे आरक्षणात गेलेले, कारण पश्चिम महाराष्ट्रातले त्याच्यात गेलेले आहेत, विदर्भातले आहेत, खानदेशातले आहेत. मग आता विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणचा मराठा समाज जो आहे तो कशाला रिव्ह्यूच्या बाजूने भूमिका घेईल? कारण ते स्वतः कुणबी म्हणून आरक्षणात आहे, पॉलिटिकल रिझर्वेशन पण ते घेतात, केंद्रातही ओबीसी म्हणून ते रिझर्वेशन घेतात. मग 60% मराठा समाज ऑलरेडी ओबीसीत आहे कुणबी म्हणून, तर मग ते ओबीसी आरक्षणाला चॅलेंज देण्याची भूमिका कोणी घेऊ शकत नाही ना. मग हे म्हणणं सोपं आहे की तुम्ही का लढत नाही, म्हणजे आम्ही का लढत नाही म्हणजे काय, समाज का लढत नाही हा प्रश्न आहे माझा. तर नाही लढत याला काही प्रॅक्टिकल अडचणी आहेत, त्याही लक्षात घ्याव्या लागतात. म्हणजे कोर्टाचा मार्गही बंद होतो, सरकारचा मार्गही बंद होतो. म्हणजे ओबीसीत आरक्षण देण्याची परिस्थिती शिल्लक राहत नाही, जरी ओबीसीतलं आरक्षण बेकायदेशीर आहे हे मान्य केलं तरी. कायद्याची तरतूद आहे की त्यांना रिव्ह्यू करून योग्य आरक्षण दिलं पाहिजे. नाही होत ते प्रॅक्टिकली. मराठा समाज ते करत नाही आणि सरकारही ते करत नाही, कोर्टही ते करत. मग या परिस्थितीत एससीबीसी आरक्षण जे 10% दिलेलं आहे, भारतामध्ये कोणत्याही एका जातीला 10% आरक्षणाचा वाटा मिळत नाही. एकमेव मराठा समाज असा आहे की ज्याला 10% आरक्षणाचा वाटा मिळतो. याच्यावरही लोक म्हणतात की त्याच्यावर दोन ऑब्जेक्शन आहे. एक म्हणजे ते राज्यापुरतं आहे, ते टिकणार नाही आणि ते कमी आहे. म्हणजे 10% कमी आहे असं म्हणतात, कारण आम्ही 30% आहोत, मग 10% आरक्षण कसं? पण मुळामध्ये ही वस्तुस्थिती मान्य केलेली पाहिजे ना आधी, की आपण 50%, 60% तर आधीच कुणबी झालेलो आहोत. म्हणजे 35% जर 60% कुणबी झाले तर उरतात किती? 10-15% मराठा समाज उरतो. मग 10-15% मराठा समाजाला 10% आरक्षण हे खूप चांगलं आहे. हे आपल्याला प्रत्यक्ष जमिनीवर विचार करावा लागेल ना. हे काय सरकारला समजत नाही, हे काय ओबीसीच्या नेत्यांना समजत नाही? मराठ्यांना पण, मराठा समाजातल्या बहुतांश लोकांना हे समजतं ना की बाबा आपल्यावर खरंच अन्याय झाला का जमिनीवर. अन्याय झाला असेल तर आपण लढू, पण अन्याय नसेल झाला तर खोटं खोटं कसा अन्याय दाखवणार आपण? हा मुद्दा त्याच्यामध्ये आहे. म्हणजे 10% आरक्षण हे तसं कमी नाही, कारण कुणबी म्हणून झालेले ऑलरेडी ओबीसी आरक्षण घेतात. म्हणजे आता प्रश्न राहिला की टिकेल का? हा मेन प्रश्न, हा मुख्य प्रश्न आहे. आणि आमचं असं मत आहे की सुप्रीम कोर्टात हे टिकणार नाही, कारण आधीचा निकाल कोर्टासमोर आहे आणि 2 वर्षात हा समाज मागासलेला कसा ठरला असं कोर्ट म्हणू शकतं. पण या सरकारने जसं शिंदे साहेबांचा पक्ष आणि अजितदादाचा पक्ष टिकवला, तसं ते हे आरक्षण सुद्धा टिकवतील अशी पण एक शक्यता आहे. मग जर ते टिकलं तर मराठा समाजाचं आरक्षण चालू राहील. ते नाही टिकलं तर ईडब्ल्यूएस मध्ये मराठा समाज आपोआपच जाणार आहे. मग ईडब्ल्यूएस मध्ये गर्दी होते, मुस्लिम आहे, ब्राह्मण आहे, अन्य घटक आहे, मराठा होणार आहे. ते कमी पडतं असं ऑब्जेक्शन आपण तेव्हा घेऊ शकतो जेव्हा हे टिकणार नाही. एसीबीसी जाईल तेव्हा आपण हे ऑब्जेक्शन घेऊ शकतो. मग आपल्याला तेव्हा मागणी करता येईल की ईडब्ल्यूएस वाढवून द्या. म्हणजे ईडब्ल्यूएस वाढवून घेण्याची मागणी ही सगळ्यात चांगली मागणी मराठा समाजासाठी राहणार. हे समाजाने आता समजून घेण्याचा विषय आहे. मला वाटतं हे समाजाला समजतंय. फक्त न समजणारा घटक कोणता आहे, ज्याला स्थानिक पातळीवर जरांगे साहेबांच्या मदतीने काही राजकीय भूमिका करायच्या, हा एक घटक आहे. आणि जे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे पारंपरिक मतदार आहेत त्यांना जरांगे पाटलाच्या मदतीने अशांतता ठेवायची आहे, प्रश्न निर्माण करायचा आहे, तो एक घटक आहे. हे जरांगे पाटलांच्या बरोबर राहणार आणि ही आंदोलनाची
प्रक्रिया चालू ठेवण्याचा प्रयत्न करणार. बाकी सगळ्या समाजाला हे समजतंय की एसीबीसी चालू आहे तोपर्यंत मराठा समाजाला नवं कोणतेही आरक्षण मिळणार नाही. कारण ज्या समाजाला 10% आरक्षण कायदा करून दिलेला आहे मराठा समाजाला, त्या समाजाला आता वेगळं आरक्षण देता येणार नाही जोपर्यंत ते सुप्रीम कोर्टात रद्द होत नाही. मग ते ओबीसीत पण देता येणार नाही, कुठेच देता येणार. हे सत्य असताना आपण ओबीसीत आरक्षण द्या अशी मागणी आज करू शकत नाही. म्हणजे आपल्याला ती एसीबीसी आरक्षण घेत राहणं जोपर्यंत ते पूर्ण रद्द होत नाही तोपर्यंत हाच पर्याय आहे. आणि ज्या दिवशी ते रद्द होईल त्या दिवशी ईडब्ल्यूएस मध्ये आपण घटनात्मक दृष्ट्या जातोय, मग ते आरक्षण वाढून घेणं हा मेजर पर्याय राहतो. आणि हे सगळ्या गोष्टी वर्षभरात घडणार आहेत, याला काही खूप काळ जाणार नाही. हे 5 वर्ष हेच सरकार राहणार आहे. म्हणजे 6 महिन्यामध्ये एसीबीसीचा निकाल लागून जाईल आणि ईडब्ल्यूएस मध्ये गेल्यावर 6 महिन्यामध्ये सरकारला ते घटना दुरुस्ती करून आरक्षण वाढवावं लागेल. नाही वाढवलं तर आंदोलन केलं पाहिजे, या मताशी मी सहमत. पण प्राप्त परिस्थितीमध्ये मराठा समाजाने हे समजून घेतलं पाहिजे की ईडब्ल्यूएस आरक्षण हाच मराठा समाजाचा एक गट आहे की ज्याच्यामध्ये मराठा समाजाला सुरक्षित, पुरेसं आणि सोपं आरक्षण उपलब्ध आहे. तिकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. पण एसीबीसी चालू आहे तोपर्यंत त्याचाही प्रश्न आपल्याला विचारता येणार नाही. एसीबीसी जाईल तेव्हा तो प्रश्न येईल. याच्यात एक आणखी छोटी बाजू आहे की कायद्याने तर ओबीसीच्या सगळ्या सवलती एसीबीसीला दिलेल्या आहेत, तरी सुद्धा प्रॅक्टिकल प्रशासनिक अडचणी आणल्या जातात. काही असे खोडसाळ जीआर काढले जातात ज्याच्यामध्ये एसीबीसीला वेगळी ट्रीटमेंट दिली जाते. आणि हे प्रशासनिक अडचणी आहेत. जेव्हा फोकस आपला सगळा त्याच्यावर जाईल, एसीबीसी चांगलं मिळावा असं होईल, तेव्हा ते पण दुरुस्त होईल. कारण कायद्यात तशी तरतूद आहे. फोकस आपला सगळा चुकीच्या दिशेने गेल्यामुळे एसीबीसीचे फायदे 100% न मिळतात ते 95% मिळतात. त्यामुळे एसीबीसी आरक्षण जोपर्यंत चालू आहे किंवा सुप्रीम कोर्टातून जोपर्यंत ते फायनली रद्द होत नाही तोपर्यंत कोणतीही नवी मागणी मराठा समाजाने करून काहीच उपयोग नाहीये, आंदोलन करून काहीच उपयोग नाहीये. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. ज्या दिवशी एसीबीसी आरक्षण रद्द होईल त्या दिवशी ईडब्ल्यूएस मध्ये जेव्हा जाऊ तेव्हा आपल्याला ईडब्ल्यूएस वाढून घेण्यासाठी आंदोलन करणं ही न्यायाची बाजू असू शकते. आणि तेव्हा त्याला नैतिक अधिकार पण प्राप्त होतो आणि आपल्याला न्यायाच्यासाठी लढलो असं एक समाज मनामध्ये भावना पण तयार होते. मग त्याला पाठिंबा पण मिळेल. तर हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की मराठा समाज हा आरक्षणाबाहेर नाही. आता अडचणी काय समाजासमोर ते समजून घेत नाही समाज. 2 आघाड्यावर या समाजाची लढाई आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. ही नवी भूमिका आहे. 2 आघाड्यावर या समाजाची लढाई आहे. एक आघाडी आहे की उच्चभ्रू मेन स्ट्रीम जो पॉलिसी मेकर समाज आहे, धोरणकर्ता समाज जो आहे, उच्चभ्रू आर्थिकदृष्ट्या सधन आणि नियंत्रक समाज आहे. हा एक समाज आहे की याच्याशी सामान्य मराठा समाजाची लढाई आहे. दुसरा ओबीसी मध्ये जे हितसंबंध तयार होऊन एक ओबीसीचा गट तयार झालेला आहे, फळी तयार झालेली आहे, त्याच्याशी दुसऱ्या बाजूला या समाजाची लढाई आहे. पण या दोन्ही प्रकारच्या लढाई लढण्यासाठी मराठा समाजाला तयारी करावी लागेल. मग धोरणकर्ती जमात झाल्याशिवाय तिथे आपल्याला शिरकाव मिळणार नाही आणि आरक्षण घेऊन आपण प्रशासनात सामील झाल्याशिवाय आपल्याला तिथे आवाज मिळणार नाही. म्हणजे आपल्याला प्रशासनामध्ये आवाज निर्माण करायचा असेल तर जे आरक्षण मिळतं त्याच्यातून अधिकाधिक लोक प्रशासनात जाणं, सारथीच्या माध्यमातून अधिकाधिक IAS आणि उपजिल्हाधिकारी तहसीलदार होणं, ही एक प्रक्रिया आहे. आणि मग आपली पण फळी तयार होईल तेव्हा समाजाला न्याय मिळेल. इकडे राज्यकर्ते जे लोक आहेत त्यात मराठा समाजाचा भरणा भरपूर आहे. त्यांचं प्रबोधन करणं, त्यांच्याशी संवाद करणं आणि त्यांच्या माध्यमातून मराठा समाजाला न्याय मिळेल अशा भूमिका मांडणं हा एक मार्ग आहे. म्हणजे लोकशाही प्रक्रियेतून जे जे आयुध लोकशाहीने दिलेले आहेत त्याचा मार्गाचा अवलंब करणं हा मराठा समाजासमोर पर्याय आहे. मैदानात लढून शक्ती वाया घालवणं हा मराठा समाजासमोरचा पर्याय नाही. जे जे लोक आयसोलेशन मध्ये विचार करतात, म्हणजे एकांगी विचार करतात, जसं मुस्लिम समाज आहे,
मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात असूनही, एक गठ्ठा असूनही त्यांचं धोरणकर्त्यामध्ये वाटा कमी आहे. का तर ते वेगळीच भूमिका घेतात, ते मेन स्ट्रीम बरोबर राहत नाही. तसंच बौद्ध जो नवबौद्ध आहे, आंबेडकराईट आहे, त्या आंबेडकरांचा अनुयायी आहे, तो समाजही मोठ्या प्रमाणात मेन स्ट्रीम मध्ये जर पार्टीमध्ये आला, संजय शिरसाटांचं उदाहरण घ्या, चंद्रकांत खैरेंचं उदाहरण घ्या, मेन स्ट्रीम मध्ये आले तर त्यांना आवाज मिळतो. पण ते वेगळा गट करून राहिले तर त्यांना सत्तेचा वाटा मिळत नाही किंवा ते निर्णय करते, धोरण करते होत नाही. मग मराठा समाजाला पण असं एक अस्तित्व द्यायचं चाललंय का, की जसं मुस्लिम एकाकी एकांगी चालतो, जसं नवबौद्ध आंबेडकराईट एकांगी चालतो, वेगळी भूमिका घेतो, तसा मराठा पण एक वेगळी भूमिका घेणारा गट तयार होईल आणि मेन स्ट्रीम पासून बाजूला जाईल. त्याचा फायदा काय होईल? तर आता लोकशाहीच्या ज्या प्रक्रिया आहेत, एक प्रशासनात जाणे, त्याच्यासाठी आरक्षण ते उपलब्ध आहे, त्याचा फायदा घेणे, सारथी सारख्या संस्था आहे, अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे, त्याचा फायदा घेऊन आपण समाजाला प्रस्थापित करत राहणे, आणि दुसऱ्या बाजूला राजकारणात जे मराठा समाजाचे लोक आहेत त्यांच्याशी बोलून, त्यांच्याशी संवाद करून आपल्या भूमिका मांडत राहणे, हे आपल्या समाजाला लक्षात घेतल्याशिवाय प्रश्न कसे सुटतील? म्हणजे हा प्रक्रियेचा भाग आहे, हा लोकशाही प्रक्रियेचा भाग आहे, आणि त्याची आयुध आपल्याला आत्मसात करावी लागतील, अर्ज फाटे करावे लागतील, पाठपुरावा करावा लागेल, संवाद करावा लागेल. ते करायची तयारीच नाहीये. प्रसंगी कोर्टात लढावं लागेल, त्याच्यावर खर्च करायची किंवा त्याच्याकडे लक्ष द्यायची तयारी नाहीये. आणि मैदानात आम्ही जसं आंबेडकराईट लढतो, जसं मुस्लिम समाज एकांगी लढतो, तसं मराठ्यांना करायचं गट, एक नवीन गट तयार केल्याने काही फायदा होणार? त्याच्यामध्ये एखाद्याने आता सर्वाईव्ह होऊ शकतो फार तर, समाजाला काही मिळणार नाही. त्यामुळे माझं म्हणणं आहे की या परिस्थितीत जो आरक्षण आहे त्याचा फायदा घेत राहणं, त्याच्या दुरुस्त्या करत राहणं, आणि राजकीय लोक जे निवडून गेलेले मराठा समाजाचे किंवा जे मराठा पूरक वागतात त्यांच्याशी संवाद करणं, सरकारशी संवाद करून चार गोष्टी पदरात पाडून घेणं, हा मार्ग उपलब्ध आहे, त्याचा अवलंब केला पाहिजे, अशा मताचा मी. तर शेवटचा प्रश्न, तुम्ही म्हणालात की आता एसीबीसी आरक्षण आहे सध्याचं, ते जर का कोर्टात टिकलं नाही तर त्यानंतर दुसरा पर्याय आपल्यासमोर ईडब्ल्यूएस चा शिल्लक राहतो, जो की गेले 3 वर्ष 2 वर्ष मराठा समाजाने मोठ्या प्रमाणावर त्याचा लाभ घेतलेला आहे. या पार्श्वभूमीवर जरांगेंनी आता पुन्हा उपोषणाचा इशारा दिलाय ओबीसी मधून आरक्षण मिळावं म्हणून. तर याकडे तुम्ही कसं बघता, काय होईल याने, आणि मराठा समाजाची भूमिका काय असली पाहिजे? नाही, याच्यामध्ये स्वच्छ असं आहे की ज्यांना आंदोलन करायचं त्यांना लोकशाहीत स्वातंत्र्य आहे, कोणती भूमिका घेऊन आंदोलन करायचं त्याचं पण स्वातंत्र्य आहे. त्यामुळे व्यक्तिगत काही मी कोणाच्या विरोधात बोलणार नाही. समाज म्हणून भूमिका घ्यायची असेल तर समाजाला हा विचार करावा लागेल की कोणती मागणी आपली व्यवहार्य आहे, कायद्याच्या कसोटीवर आज टिकू शकते, आणि प्रॅक्टिकली ती सरकार मान्य करू शकतं, याचा विचार समाजाला करावा लागेल. ज्यांना राजकारणच करायचं किंवा जे काँग्रेस राष्ट्रवादीचे मतदार आहेत त्यांना या सरकारला अडचणीतच आणायचं, ते ते काही करू शकतात, त्याला काय आपला विरोध असण्याचं कारण नाही. परंतु आज एसीबीसी आरक्षण जोपर्यंत चालू आहे, ते सुप्रीम कोर्टातून जोपर्यंत अंतिमतः रद्द होत नाही तोपर्यंत कोणतंही नवं आरक्षण मराठा समाजाला मिळणार नाही, नाही म्हणजे नाहीच. ही वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे समाजाने. आणि महाराष्ट्रामध्ये अशांतता करण्याऐवजी आपण पाठपुराव्याने प्रश्न सोडवण्याचा, संवादाने प्रश्न सोडवण्याचा मार्ग घेतला पाहिजे, आणि जो समाज आरक्षणाला पात्र ठरतो त्याने त्या आरक्षणाचा फायदा घेऊन पुढे गेलं पाहिजे. ज्या प्रशासनिक अडचणी आहेत त्याच्यावर फोकस करून त्या सोडून घेण्याचा, सरकारशी बोलून पाठपुरावा करून जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याशी भेटून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण कायद्यात तशी तरतूद आहे, त्यासाठी नवं काही करायची गरज नाही. प्रशासनामध्ये जे मराठा विरोधी घटक आता मोठ्या प्रमाणात आहे, म्हणजे उदाहरणार्थ ओबीसीचा टक्का हा प्रशासनातला 50% जास्त आहे. ते लोक, त्यांचे जे अधिकारी आहेत ते मराठा समाजाच्या लोकांना त्रास देतात, ही वस्तुस्थिती आहे. या नोंदी सापडवताना याच्यापेक्षा खूप जास्ती नोंदी मिळाल्या असत्या, पण या अधिकाऱ्यांनी ते कामच होऊ दिलं नाही, हे पण सत्य आहे. त्याच्यामुळे समाजामध्ये चीड आहे. परंतु त्याच्यासाठी सरकारची जे मंत्री असतील, आमदार असतील किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील त्यांच्याकडे जाऊन पाठपुरावा करणं आणि त्या गोष्टी रेकॉर्डवर आणणं आणि त्या गोष्टीला आपण सोडून घेणं हा मार्ग आहे. त्याला पब्लिक आंदोलनाची आता गरज नाहीये.
कारण मराठा समाज हा काय करू शकतो, त्याची संख्या किती, त्याची काय ताकद आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. ते नव्याने दाखवण्याची काही गरजच नाही आता. आंदोलन सगळ्या प्रकारचा समाज हा करू शकतो, शक्ती आहे, हे सगळं खरंय. परंतु शक्ती वाया घालवायची का, पैसा वाया घालवायचा का, आपण मुख्य प्रवाहापासून तुटून बाजूला जायचं का? ओबीसीच्या छोट्या छोट्या जाती असतील, त्यांनी मुख्य प्रवाह जोडून घेऊन त्यांचं भलं झालेलं आहे, हे आपल्या डोळ्यासमोर आहे. त्याच्या उलट दलित समाज आहे, रिझर्वेशनचे जे बेनिफिट मिळतात, त्यांच्यासाठी बजेट येतं, तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात समाज मागासलेलाच राहतो. मग हेही लक्षात घ्यायला पाहिजे ना. प्रतिनिधित्वाचा विषय जेव्हा येतो तेव्हा मेनस्ट्रीम समाजाच्या ज्या गोष्टी घडतात त्यात राहावं लागतं ना, प्रक्रियेत राहावं लागतं ना. ते हे समाजाने समजून घेण्याचा विषय. आंदोलन करून आता काही घडणार नाही, हे सत्य समाजाने स्वीकारलं पाहिजे, अशा मताचा मी आहे. अडचणी खूप आहेत, त्या सोडवण्यासाठी मार्ग आहेत ना. त्याच्यासाठी आंदोलन करून काही नव्याने घडणार नाही. उलट आपल्या पोरांवर गुन्हे दाखल होतात, हजारोने गुन्हे दाखल झालेले. आपल्या समाजाची बदनामी होते, इतर समाजाच्या नजरेत आपण येतो, त्यामुळे नाहक विरोध सुरू होतो. आणि हा काळ जो आहे, आता आपल्याला घटना लागून 75 वर्ष होत आहेत. म्हणजे आपण कोणत्या अवस्थेला आहोत की आता या जातीच्या विरुद्ध, त्या जातीच्या विरुद्ध, या नेत्याच्या विरुद्ध, त्या नेत्याच्या विरुद्ध, असं नाही ना चालणार आपलं. आणि त्यातल्याच मराठा समाजाला नाही चालणार, कारण तो एक मोठा समाज आहे की ज्याला महाराष्ट्र सांभाळायचा आहे. हे मी अतिशयोक्तीने नाही म्हणत, वस्तुस्थितीने म्हणतो की महाराष्ट्र याच समाजाला सांभाळायचा आहे. मग जर तो सांभाळायचा असेल तर विधायक भूमिका घेणं आपलं पहिलं कर्तव्य आहे ना. छोट्या घटकाकडे बघून आपल्याला प्रतिक्रियावादी नाही होता येणार ना. ह्याही गोष्टीची जबाबदारी, म्हणून तर यशवंतराव चव्हाणांचं आपण नाव सांगतो की ज्यांनी सगळ्यांना घेऊन चालण्याचा आपल्याला परिपाठ दिला. तर या गोष्टीची आठवण जर ठेवली आपण, तर जे मिळत आहे ते पूर्णांशाने कसं मिळेल, आणि उद्या एसीबीसी गेलं तर आपण ईडब्ल्यूएस कसं वाढून घेऊ, या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. मग जर ओबीसी आणि मराठ्यांचा जर विवाद मिटला, जसं मी भुजबळ साहेबांना भेटलो मागच्या 9 नोव्हेंबरला, ते हेच सांगायला गेलो होतो की आम्ही ओबीसी जाणार नाही हे तुम्हाला माहिती आहे, तर कशाला ओबीसी मराठा वाद तुम्ही करता. आणि त्यांनी ते मान्य केलंय. मग जर मराठा आणि ओबीसीचा वाद मिटणार असेल, आम्ही ईडब्ल्यूएस मध्ये आरक्षण घेऊ किंवा एसीबीसी मध्ये घेऊ, ओबीसीना ओबीसीचं आरक्षण राहिलं तर हे दोन समाज एकत्र येतील तर सरकारवर दबाव वाढेल. उद्या नियुक्त्या वाढू शकतात, नेमणुका वाढू शकतात, मोठ्या प्रमाणात भरती होऊ शकते, रोजगारांच्या संधी वाढून घेता येऊ शकतात. समाजामध्ये भांडण लागणं हे तर राज्यकर्त्यांसाठी फार पंचपक्वान्नासारखं आहे. म्हणजे राज्यकर्ते खुश होतात या भांडणावरती. मग राज्यकर्त्यांकडून काम करून घ्यायचं असेल तर मोठ्या प्रमाणात समाजामध्ये दुफळी राहिली नाही पाहिजे. मागणी करणारा घटक एकत्र आला पाहिजे, म्हणजे उद्या बेरोजगारीचा प्रश्न हाताळता येतो, शेतीचा प्रश्न हाताळता येतो, शिक्षणाचा प्रश्न हाताळता येतो, आणि नोकर भरतीचा विषय हाताळता येतो. हे मी वारंवार सांगतोय की आता ते करायची वेळ आलेली. वेगवेगळं आंदोलन करून वेगवेगळं एकमेकाशी भांडत बसण्यापेक्षा. आणि जात हा खरं तर खूप छोटा घटक आहे. जाती मराठ्यांवर अन्याय झाला हे मी वारंवार सांगतो, गेली 15 वर्षे सांगतोय. पण अन्याय झाला हे खरं आहे. आज जे मिळतंय ते आपण प्रक्रियेतून पुढे जर गेलो, मेन स्ट्रीम मध्ये सेटल झालं तर तो अन्याय दूर करता येईल. आणि विधायकता समोर ठेवली पाहिजे, पॉझिटिव्हिटी समोर ठेवली पाहिजे. नकारात्मकतेने आपण अजून एकाकी पडू, आयसोलेट होऊ, ही भीती आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि समाजाने आता सरकारला वर्ष 6 महिने काम करू दिलं पाहिजे. त्यांचं बघितलं पाहिजे ते काय भूमिका घेतात. त्यांना स्थापन झाले नाही केले 4 दिवसात आम्हाला ते असं म्हणणं पण सोयीचं नाहीये. आपण त्यांच्या व्यवहाराकडे पण आपण निरीक्षण केलं पाहिजे, त्यांना काहीतरी संधी तर दिली पाहिजे. आता त्यांना पूर्ण शक्ती मिळालेली आहे, कदाचित ते चांगला, आणखी चांगला विचार करू शकतात. याच्यावरही आपल्याला त्यांना एक विश्वास ठेवलाच पाहिजे ना. नाहीतर आपण नुसतंच आंदोलन करतो असं झालं तर आपण त्यांच्याही नजरेतून उतरून जाऊ ना. हे लक्षात घ्यावं लागतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की समाजाने आता आंदोलन करून नवं काही मिळणार नाही, याची नोंद घेतली पाहिजे आणि विचार केला पाहिजे. एवढंच मी सांगू शकतो. तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही द पॉलिटिक्सशी बोललात. नेहमीप्रमाणे मराठा आरक्षण आंदोलनाविषयी इन्साइटफुल माहिती दिलीत.
आणि वेगवेगळे पर्याय तुम्ही आता समोर ठेवले, ईडब्ल्यूएस सांगितलं, एसीबीसी सांगितलं. हे अनेक पर्याय उपलब्ध असताना पुन्हा ओबीसीतून आरक्षण मिळण्याच्या मागणीला मराठा समाजाने किती पाठिंबा दिला पाहिजे यावर तुम्ही अतिशय विश्लेषणात्मक बोललात. खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटू. तुर्तास येथेच थांबू. आपले खूप आभार. जय शिवराय.